तर नमस्कार मित्रांनो, मी लवेश करंबळे स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या पेजवरती हा पहिलाच ब्लॉग असणार आहे की आपण परेलच्या कारखान्याकडे चाललोय. तर म्हणजे जाण्याचा आपला योग प्रणवमुळे आलाय. प्रणव मी तुम्हाला दाखवत होता गाडी काढता, मी ह्या गाडीने चाललोय. तर मी प्रणवचा मित्र आहे, प्रणव आहे आणि बघा दोन चेअरमॅन. तर आता निघालोय आणि आज 3 तारीख आहे, तर त्याचा आपण आता शूट घेणार आहे. आता इथून निघतो आम्ही. तर चला आता डायरेक्ट तिथे गेल्यावरती. आणि आज प्रणव तिथे ड्रोन उडवणार आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये मोस्टली ड्रोनचे शूट असेल, कारण की मी त्याच्यासोबत असणार आहे ना. तर मी शूट नाही करणार, पण तो शूट करणार आहे. मी ते कॉपी पेस्ट. चलो बाय बाय. तर आम्ही आता पोचलोय, इथे कॅमेरा सेट करतोय. इकडे समोरच तुम्हाला कारखाना दिसेल. आता शुभम आणि प्रणव गेले पार्किंगला गाडी पण, आणि ते खूपच लांब गेलेत. तेचपर्यंत आम्ही आता इथे इथे थांबलोय. तर आता चला बघू. जेव्हा आता डायरेक्ट गणपती येईल तेव्हा शूट करणार. गर्दी आहे, मी मोबाईल जास्त बाहेर काढणार नाही. तुम्हाला माहिती ना आपला एक मोबाईल गेलाय, दुसरा नाही घालवायचा आपल्याला. बाय बाय. तर तुम्ही आता पहिला गणपती बघितला असाल, आणि आम्ही आता इथे ड्रोन उडवणार आहे. प्रणव इथे खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे. सवायच्या बाहेर लय धक्काबुक्की होते. आपण लांबून प्रणव जे शूट करेल ते टाकू. आपण इथून बघू, जेवढं भेटेल तेवढं भेटेल. आता फुटेजेस मागतो आपण आता उडवणार आहे ड्रोन. आपण प्रणव, तर आज आम्ही तुम्हाला शिकवतो ड्रोन कसा उडवायचा. तर पहिला ड्रोन असा हातात धरायचा आणि वरती फेकायचा. तर आपला ड्रोन आहे चालला. आता डायरेक्ट ड्रोन शूट बघा. काय बाय.
तर आता काळा चौकीचा महागणपती गेलाय इथून आता, आणि आम्ही आहे इथे थांबलोय. तर आमचा फोटोग्राफर आणि हा हा माणूस, हे इकडे बघ, इकडे बघ, हा माणूस हरवलेला, याला आम्ही कसं तरी शोधून काढलाय. आणि प्रणव आणि शुभम तिथे त्यांना जसं मी सांगितलं की दुरून शूट घेतला नाही, ते त्याला सांगितलेलं, त्यामुळे त्याला तिथे मध्ये उभं केलंय. ते उतरत नाहीत आणि आपला शूट करतायत ते, आणि आपण मजा मारतो सगळीकडे इथे तिथे. तर चला आता पुढचा जो गणपती येईल तो बघा तुम्ही, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. A few moments later. तर आम्ही आता गेलेलो जेवायला. आमचं आता पोट आहे बघा, पोट आमचा आता मजबूत भरलाय. म्हणजे आम्ही आता श्रावण असल्यामुळे डाळ खिचडी खाल्ली आम्ही. तर आता ते पण इथे हॉटेल नाही म्हणून आम्ही बार मध्ये जाऊन डाळ खिचडी खाल्ली. एवढं आम्ही हुशार आहे. तर आता गेला गणपती. आता इथून कुठला गणपती बोलला रे तो निघणार आहे? खेतवाडीचा गणपती बोलतो निघणार आहे, पण आपण आता पोचतच आलोय तिकडे, दमलोय. आणि इथे माझ्या मागे जो चालणारा दिसतो तो सारखा सारखा हरवतोय. तर चला आता. आणि कलागंध आपण कारखान्यात आता जायचा विचार तर चालू आहे. आमच्या इथे प्रणव वगैरे बोलतायत आणि आपण चला हे जायचं आतमध्ये. तर चला आता आपण जाऊ आतमध्ये. पण ते बाकीचे कुठे प्रवीण? तो त्याचा फोटो काढत असेल बघ. खूप वेळानंतर आम्ही आता चाललो. 2 मिनिटं आतमध्ये जाऊन परत शूट करतो चला. तर आता तुम्ही बघू शकता इथे फुल गर्दी आहे, त्यामुळे काय आम्ही आता आतमध्ये नाही जाणार, पण नेक्स्ट टाइम आपण बघू. कारण की आता वाजलेत पण खूप आणि आपल्याला ब्लॉग पण एंड करायचा आहे त्याप्रमाणे. ते बघा इथे थांबले, ते बघा पूर्ण पॅकिंग चालू आहे आमची फटाफट. तर चलो बाय बाय.